नमस्कार सगळ्या गावकऱ्यांना. रामकृष्ण हरी. खरं तर मी काही इथे भाषण करायला आलेले नाही. मी फक्त या कुटुंबाची भेट घ्यायला. ही पण कुणाची तरी लेक आहे, मी पण कुणाची तरी लेक. ती माऊली 40 वर्षाची पण नाहीये. तिच्या कपाळावर आज कुंकू नाही. त्या आईची अश्रू अनावर आहे. कुठल्या आईला सगळ्यात जास्त दुःख काय होऊ शकतं हे प्रत्येक आईला समजतं. आपलं मूल जाणं ह्याच्यापेक्षा मोठं काय दुःख असतं. माझ्या मावशीचा असाच एक मुलगा खूप लहान वयात गेला आणि आज त्या गोष्टीला 20-25 वर्ष झाली असतील. माझी मावशी नाही सावरली. तिचा तर बिचाराचा ऍक्सिडेंट झाला होता. म्हणजे आज इतकी वर्ष झाली तरी तिच्या प्रत्येक बोलण्यात त्याच्यामुळे एक आईचं दुःख, एक बहिणीचं दुःख, एक लेक, एक मुलगा. आपण खरंच या कुटुंबाला न्याय कधी देऊ शकू कारण का त्यांचे वडील परत आल्याशिवाय हा न्याय कसा. तरी एवढ्या समजूतदार पद्धतीने कुटुंब वागते. पद्धतीने या लेखीला मी बघते आणि मी तुम्हाला खरंच सांगते, अतिशय प्रांजळपणे आपल्याला सांगू इच्छिते. आदरणीय पवार साहेब येऊन गेले. इथे बरेच सक्षना, बाप्पा, संदीप हे सगळेच इथे येत होते आणि माझी खरंच इच्छा होती की हा राजकारणाचा विषयच नाही. या भारताचा, या महाराष्ट्राचा एक लेख आपण बघूया आणि त्याच्यामुळे या विषयामध्ये आपण राजकारणी म्हणून कोणीही त्याच्यात पडू नये, पण माणुसकीच्या नात्याने न्याय यायला मिळाला पाहिजे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं, आपल्याला आपले अधिकार दिले, त्याच्यात एका कुटुंबाला एकूण 70 दिवस झाले न्याय मिळत नाहीये हे धक्कादायक. आणि ज्या काही घटना गेल्या 8-10 दिवसात झाल्या ते इतक्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. म्हणून मी ठरवलं की आता काही होऊ दे, बाकी कोणी जबाबदारी घेऊ दे किंवा नाही, पण एक माणुसकीच्या नात्याने हा लढा सुप्रिया सुळे लढणार हा शब्द मी तुम्हाला इथे दिला. आणि याच्यात पक्ष नाही, काही नाही, काही नाही. कारण काही इलेक्शन येतात, पक्ष असतात, तुमचे मनभेद सगळे असू शकतात आणि असलेच पाहिजे ते कसं सशक्त लोकशाही. पण ती लोकशाही आहे, माणुसकी. आज मला असं वाटायला लागलं की महाराष्ट्रात माणुसकी विसरलोय का आपण, हा प्रश्न माझ्या मनात. म्हणजे मला विचाराल तर माझी जरी माननीय मुख्यमंत्र्यांची आमचे राजकीय टोकाचे मतभेद आहे, पण माझी त्यांच्याकडून खूप अपेक्षा. कारण का देवेंद्रजी या राज्याचे मुख्यमंत्री झाले, एक सुसंस्कृत नेतृत्व. मला खरं तर वाटलं होतं की हे कुटुंब जेव्हा त्यांच्याशी बोललं असेल तेव्हा तुम्हाला 8 दिवसातच न्याय मिळेल अशी माझी अपेक्षा होती, माझी इच्छा होती, अपेक्षा होती की ठीक आहे यार राजनीती तो चलती राहील. पण अशा काळामध्ये एक सिग्नल दिला पाहिजे वर की हे राज्य आता मी चालवतो आणि या राज्यात मी अशी कुठलीही कृती सहन करणार नाही. तो सिग्नल वरून दिला पाहिजे. प्रत्येक पोलिसाला कळलं पाहिजे की आजपासून जो कोणी मधला नेता असेल त्याचा आता खपवून घेतला जाणार नाही. हे राज्य छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल. म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी नाही. आणि हे जे अंधाधुंदी कारभार चालला, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू. मग तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती काय गावकऱ्यांना. तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू. बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली. बाप्पा म्हणला मी उभं राहतो, भाषण करतो. म्हणलं काय बोलणार. उभे राहिले आणि म्हणले की जोपर्यंत त्यांना फाशी मिळत नाही मी स्वस्थ बसणार नाही. बीडच्या केसमध्ये फाशी झालीच पाहिजे, परभणीच्या केसमध्ये आम्हाला न्याय मिळाला आणि बसून गेले. म्हणलं अरे अजून काय बोल. म्हणलं अजून मला काय बोलायचंच नाही, मला फक्त न्याय पाहिजे आणि मला ह्याचं राजकारण करायचं नाही, म्हणून मी फक्त फाशी मागतोय, मला बाकी काही नको. जो कोणी गुन्हेगार आहे त्याला फाशी झालीच. आणि आम्ही त्यानंतर मी फारशा बाहेर कोणाला बोलले नाही कारण का मला बोलायचं नव्हतं बाहेर. मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही. बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी
बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शाहना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात द्या. त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगते, मला याच्यात राजकारण करायचं नाही. आम्ही दोघं फोटो टाकू शकलो असतो बाहेर स्टेटमेंट, पण मी केलं नाही. याचं कारण असं की एका गृहमंत्र्याकडे आम्ही दोघं लोकशाही पद्धतीने न्याय मागायला. बाप्पा आधी भेटून आले होते, आम्ही परत परवा भेटून आलो आणि माझी अतिशय विनम्रपणे प्रांजळपणे त्यांना हात जोडून विनंती की बाबा ह्याच्यामध्ये मग पोलीस असू दे, अधिकारी असू, कोणीही गुन्हेगार असो, त्याची गय कर. या राज्याने एवढं मोठं मतदान करून तुम्हाला केलं, न्याय जर मिळाला तर काय करायची ती सत्ता मला. आता त्यांनी मला त्यांच्या कुटुंबाचा एक फोटो दाखवला, अप्रतिम, म्हणजे दृष्ट लागली तुमच्या फोटोला मला विचार. आणि मी तुम्हाला शब्द देतो की मी कोणाला कुठे भेटणार नाही, काही करणार नाही आणि कॉम्प्रोमाइजचा तर विषय सत्यमेव जयते, सत्याचाच विजय झाला पाहिजे. जो कोणी याच्या मागे असेल त्याला आपण फाशी ही मिळालीच पाहिजे. मी त्याच्या आईला आणि आजच्या शब्द